नमस्कार मित्रांनो, तर आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आपला खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठीचा चौथा दिवस आहे। तर आपली जाळी सर्व सोडून झालेली आहे आणि मासलीला बर्फ सुद्धा मारून झालेला आहे आणि पुन्हा आपल्याला जाळी बांधण्यासाठी अजून वेळ आहे आणि आपल्याला भरपूर भूक लागलेली आहे सर्वांनाच। तर त्याचा सुद्धा आपण बंदोबस्त केलेला आहे। तुम्ही पाहू शकता जेवण बनवण्यासाठी आपण सर्व कोलंबी साफ करून ठेवलेली आहे आणि सध्यासाठी आपण बंदोबस्त केला आहे तो म्हणजे हे कलिंगड कापून। आता आम्ही जाळी बांधण्यासाठी जात आहोत आणि जाळी बांधून झाल्यानंतर आम्ही जेवण बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत। A few moments later. तर मित्रांनो, आपली जाळी बांधून झालेली आहे आणि आता आपण कांदा कापून घेत आहोत। त्यानंतर आपण सर्व सामग्री एका टोपामध्ये घेतलेली आहे। त्यामध्ये कापलेला कांदा आहे, लसूण आहे, ठेचलेला चिंच आणि मीठ सुद्धा आहे। त्यानंतर आपण तो सर्व मसाला एका टोपामध्ये चांगल्या प्रकारे काढून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये तेल सुद्धा ऍड केलेलं आहे आणि आता आपण फक्त त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि ते चुलीवर तशाच प्रकारे मांडणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेल की प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमची जी रेसिपी असते ती सेमच असते, फक्त त्याच्यामध्ये मास्यामध्ये बदल होतो। कधी त्याच्यामध्ये शिंगाडा येतो, तर कधी त्याच्यामध्ये कोलंबी येते, तर कधी त्याच्यामध्ये बोंबील येतो, परंतु जी बनवण्याची पद्धत आहे आणि जे मसाले आहेत, सामग्री आहे, ती सर्व सेम राहते। हो, तर मित्रांनो, आमचा जो आगरी कोळी मसाला आहे तो आगरी कोळी मसाला बनवण्यासाठी आम्ही आधीच त्यामध्ये सर्व सामग्री ऍड केलेली असते, त्यामुळे आम्हाला बहुतेक करून जास्त काही ऍड करण्याची गरज भासत नाही। आणि इथे तुम्ही पाहू शकता माकले आपण टाकत आहोत, कारण माकले शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून ते आपण आधीच टाकत आहोत। आज वारा कमी आहे परंतु बोट जास्त हलत आहे लाटांमुळे। आपण वाट बघत आहोत कधी आपल्या आमटाला उकाळ येईल आणि एकदा का उकळी आली की मग आपण त्याच्यामध्ये कोलंबी ऍड करणार आहोत। कोलंबी आपण चांगल्या प्रकारे साफ करून घेतलेली आहे आणि धुतलेली सुद्धा आहे। कोलंबीची सुद्धा वेगवेगळी कॅटेगरी असते, जशी की टायगर प्रॉन्स, आणि ह्या कोलंबीला आम्ही जोगीन ह्या नावाने ओळखतो। तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ऍड करत आहोत, कारण आपल्याला रस्सा कमी नाही पडला पाहिजे। मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल याचा अर्थ असा आहे की तुम्हाला बोटीवर कशा प्रकारे जेवण बनवले जाते हे पाहण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे। तर माझ्या व्हिडिओमधून बोटीवरचे जीवन कसे असते हे दाखवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत असतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मित्रांनो, आता उकाळे आलेले आहे आणि आपली कोलंबी आणि माकल्या सुद्धा शिजलेल्या आहेत असे दिसत आहे। तर आता आपण भात फोडणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। तर मित्रांनो, आता मी जास्त कमेंट्री देत नाही, मला सुद्धा खूप जोराची भूक लागलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा खूप जोराची भूक लागली असेल अशी मला आशा आहे।